दोडप किल्ल्याचा टॉप आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला आजपर्यंत असं नजारा पण नसेल दाखविलं. वाह, वाह, वाह. चष्मा केला. आज मी निघालो आहे दोडप किल्ल्यावरती. खूप दिवस झाले जायचा होता प्लॅन दोडप किल्ल्यावरती. दोडप किल्ला हा दोडंबे गावात आणि वडाळी भुईच्या पुढे आहे. पाऊस पण चालू झाला लिटल लिटल. आता मी दुपारी 2 वाजता घरून निघालोय. तुम्हाला सांगतो किती टाइम लागला. असं शेड बेट लावून घेतो पहिल्यांदा. दोडंबा किल्ल्याचा रोड आहे. समोर बघा काय मस्त व्ह्यू आहे. डोंगर विंगर. वा, किती किलोमीटर बाकी भाऊ अजून? 16. इथून या रस्त्याने 16 किलोमीटर बाकी आहे दोडप किल्ला. दोडप किल्ल्यावर चढण्यासाठी सुरुवात झालेली. तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे आणि आपल्या बरोबर ह्या बाई वर आलेले. एक दोन आधी मला तुम्ही ह्या बाई गाडी पार्किंग लिहिलं काही पावती होती राहत नाही. इथं पोहोचलेलो आहे. नाही ना भाऊ, आताशी डोंगर चढू राहिलो ना भाऊ. तू कोणाला घेऊन आला? हा गाण्याचा पोर आहे ना भाऊ. रे ना भाऊ, तो कुठे तो? माझा पुढे आहे ना भाऊ. याला याच्यात खांद्यावर देणार आहे आता. दिव्याच्या मुलंबा किल्ला इथून खूप वरती आम्ही आता अर्ध चढलोय. हा महाराष्ट्रातील सेकंड नंबरवर हायेस्ट किल्ला आहे. कोसुबाई नंतर धोडप किल्ल्याचा नंबर येतो. दीपक मला आज भेटलेला आहे. आम्ही धोडप किल्ल्यावरची ट्रिप स्पॉन्सर केलेली होती. अष्टविनायक दर्शन झाल्यानंतर. दीपक कसं वाटतं धोडप किल्ला? एक नंबर आहे भाऊ. इथे दुका बिका एक नंबर. मस्त वाटतंय, एकदम भारी वाटतंय. मला वातावरण दाखवतो बरं का पाहुणी. पहा, आम्ही 5 जण येले ट्रिपला ह्या. पण 2 पोर, एक दीपकचा आणि एक भाऊंचा आहे. हे बाया दुका वरती बघा काय निसर्गरम्य ठिकाणे आणि इथलं वातावरण एक नंबर आहे. धोडप किल्ल्याला ओझर पासून यायला 1.5 तास लागतो. आता 10 मिनिटं झाले किल्ल्याला चढाई करण्यासाठी सुरुवात केलेली. शेती वगैरे इथली. गौमाता आल्या पा. तिकडनं पण एक रस्ता आहे. भाऊ आमच्या साईल दादा दाखव ना यार. तू आता काय करू राहिले? काय हाय का? पाऊण 1 तास लागेल ना वरती जायला. दोडप किल्ला हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्या किल्ल्याची उंची आहे 4700 फूट. एक नंबर. नॉर्मल पाहिजे लागलेला आहे. खडकवाटचा रस्ता. खडकवाटचा रस्ता. खडकवाट. पाव दम लागला काय? आऊन दे ना. आऊन 2 तास लागल. 2 तास. 1 तास. 2. आऊन अर्धा पण नाही चढलो पण खूप दम लागला. खूप. पाण्याचं धरण बघा छोटस. एकदम बारीक रस्त्याची सुरुवात झाली. काय वातावरण आहे. पावसाचं व्हायलंय. काय झाडे. का हो गणेश भाऊ? बरोबर आहे. हे कोरपड आहे का? घायपत आहे. घायपत. नाही नाही वेगळंच आहे ते. घायपत ते नाही का ते
पुढे बांध द्या कसल्या गावाच्या तेव्हा काम येते पूर्वी लोक बांधायचे. या किल्ल्याचा इतिहास असा आहे की हा सुरुवातीला निजामशाही नंतर मुघलांच्या ताब्यात गेला होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मराठ्यांच्या साम्राज्यात सामील केला. पेशवे काळात आनंदराव पवार यांच्याकडे या किल्ल्याची जबाबदारी होती. तसेच रघुनाथ पेशवे सवाई माधवराव यांच्यातील लढाई याच परिसरामध्ये झाली होती. ट्रेकिंगसाठी हा किल्ला अतिशय लोकप्रिय आहे. हट्टी गावातून चढाई स्टार्ट होते. सप्तशृंगी रावड्या जावड्या डोंगर दिसतो. लांब आहे अजून काका? 1.5 तास लागणार. 1.5 तास का? म्हणजे 7 वाजतीलच. हा म्हणजे फिरून फार यायला 12 वाजतील. एवढं नाही पण 11 वाजतीलच ना. 9 वाजतील. काका वरती काय बघण्यासारखं? तिथे काय ते आता राजन तुम्ही तलवार दिसते का अजून पाण्यातली? नाही काढून नेली ती. काढून नेली का? नाही तर ती दिसत होती. ते तोफा उतरून नेल्या. आता तोफा पण नाही का? नाही ना. पहिले होत्या ना तोपा? हा 5 तोफा होत्या. आता नाही. होऊन गेलं. 4-5 वर्ष झाले ना त्याला. हा ओके या मग. ओके. आम्ही आहे ना तुमच्या मागच आहे ना. काय अडचण नाही, आपण जाऊ चढून जाऊ गणेश भाऊ, काहीच विषय नाही. दीपाने टाइमपास करेल आज, पण चढायला डायरेक्ट दूर निघून गेला. उतरायला वाटत हा उतरायला काय वाटणार नाही बहुतेक. बघू मग काय. आता एवढा चढलो तर दम लागणारच आहे ना. खाली दाखवा एकदा. एकदम दुःख आहे वरती. मला एक सांग, तुला मी म्हटलं होतं सकाळी 11ला जाऊ आपण, तुझ्यामुळे आपण इथं 4ला पोहोचलो. का बरं? चुकलं आमचं, लय लेट झालो आपण. अंधार पडायला आलाय पण वरती जायचंय. वर जायचंय अजून. अजून हे पोरांचा थकवा घ्यायला नाही. आता आम्ही इथं अर्ध्या रस्त्यावरती. पुढं खूप धुका आहे आणि नजारा एक नंबर आहे. पण अंधार पडला आम्हाला एवढंच. एकदम मजेत आहे, एकदम भारी आहे. कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. येऊ शकता, काही विषय नाही. या बिस्किट खाण्यासाठी. दीपक म्हणतो हे बिस्किट खाण्यासाठी या. जिल्हे भाऊ जिरले ना दौड किल्ला चढून. तुला मी म्हटलं होतं महाराष्ट्रामध्ये 2ऱ्या नंबरला किल्ला आहे कळसुबाई नंतर. तुझं नाही चाललं. माहिती नव्हतं ना भाऊ. तुझं चाललं होतं आपण 1 तासात चढू 1 तासात चढू. जिरली ना 1.5 तास झाला, अजून अर्ध्यात पण यायला नाही आपण. ए खतरो का खिलाडी डिस्कवरी चॅनल मराठी. खडकावरून चढावं लागत आहे बघा. स्ट्रगल 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 शिवाय काय शक्य नाही. चढावंच लागत आहे. स्ट्रगल शिवाय शक्य आहे? 100%. 100%. रे काय कारण काय? लय जमले काय? इथं कस काय उगला असेल केळाचं झाड एवढ्या कापाटी मध्ये? माझं धोडप किल्ल्यावर यायचा सेकंड टाइम आहे. कारण की ज्यावेळेस माझं मागे युट्यूब चॅनल चालू होतं ते सस्पेंड झालं होतं, त्यावेळेस पण मी इथं धोडप किल्ल्यावर येलो होतो. इथं नॉर्मल कंटिन्यू पाणी राहतं 24 तास. मी मागे आलो होतो तेव्हा पण इथं पाणीच होतं. ओम भाऊ काय हो, वरती आपण जायचंच. किल्ल्यावर अनेक आपल्याला मानवनिर्मित आणि नैसर्गिक गुहा बघण्यासाठी मिळतात, ज्यांचा वापर लष्करी निवासासाठी आणि धान्याच्या कोठारासाठी केला जायचा पूर्वी. राहिले ते लोकल व्यक्ती इथले. धोडप किल्ल्याचा टॉप आहे, तुम्ही बघू शकता. पहिला गेट लागलेला आहे आपल्याला. चला शिवाजी महाराज इकडे आले होते बरं का. नक्षीकाम बघा अजून तसंच तसं आहे. आपल्याला जायचंय इथं बजरंग बलींचं मंदिर आहे. स्टार्टिंगला आपण जेव्हा धोडप किल्ल्याची चढाई चालू करतो त्यावेळेस आपल्याला इथे बजरंग बलींचं दर्शन होतं पहिल्यांदा.
धोडप किल्ला चढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. इथून पुढे कोण आहे तुम्ही बघू शकता. कोण आहे तुम्ही? खाली गेले काय? मी आलो, थांबा खाली. आलो आलो तिकडे का भाऊ? एकदम भारी खाली. चला मग काय, चला. असं धोडप किल्ल्याच्या स्टार्टिंगला सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा इकडनं असं फिरून इकडे यावं लागत. पण मला हे समजत नाही, लोक इथं आल्यावर त्यांचे स्वतःचे नाव का बरं टाकते? असं टाकायला नाही पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? काय हो? ही संस्कृती काय म्हणते, संस्कृती खराब करून राहिली आपली. मग संस्कृती खराब करतात. हा ना, याच नाही करायला पाहिजे. हे बघा इथं तुम्ही बघू शकता, देखभाल केली पाहिजे, असे नाव नाही टाकले पाहिजे. हा इथं कुंड आहे. हे बघा या ठिकाणी पाण्याचं कुंड आहे. त्यावेळेस काम केलंय पण अजून तसंच तसं आहे. आत्ताचे काम लगेच 100 ते 150 वर्ष झाले असेल हे केलेला. आपल्याला जास्त वेळ असतील, 300-400 वर्षापासून हे काम तसंच तसं आहे. पण आत्ताची फुलं आपण बांधत होतो ते लगेच पडतात. त्यावेळेस कशी काम करायला असते. तो इथं आल्यानंतर असे स्वतःची नावं टाकत नका जाऊ, कारण की हे ठिकाण जपून ठेवायला पाहिजे आपण. एक नंबर वाटलं हे काम मिळलं. आलो गणू भाऊ अशी बघायला तुम्ही अटकले काय तिथं? या लवकर या. हे बघ, या असं स्ट्रगल राहते, असे रस्ते राहत्या धोडप किल्ल्यावर यायसाठी. गणू भाऊ लवकर या, तुम्ही बरं करलं, तुम्ही लेट आलो. हा तुम्ही इकडून यायला पाहतो, इकडून का बरं आले? तुम्ही इकडच्या साईड ने हवा रस्ता मला असं वाटतं मी इकडून काला घुसलो. बघ त्या हाताच्या लागाल तिथं निघायचं का मग? रस्ते एकदम खराब आहे वरती चढण्यासाठी. येताना फक्त सावकाशात जा. इथून इकडे चढण्यासाठी पायऱ्या नाहीये. इथून इकडे बघा पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहे चढण्यासाठी. वाजेपासून स्टार्ट केलेलं होतं आणि आता वाजलेले आहे लगभग 6:02. तर अजून कमीत कमी वरती चढण्यासाठी अर्धा तास लागला आम्हाला. बघा किती भारी दृश्य आहे. या लोखंडी पायरीने आपल्याला वरती जायचंय. बघा या वरती तुम्हाला थोडासा हवेचा नॉईस येईल म्हणून तुम्ही इग्नोर करू नका. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. वरती आलो, खूप वारं सुटलेलं आहे. पायऱ्यापाशी पोहोचलेलो आहे. अशा शिड्यांवरती चढण्यासाठी सुरुवात झालेली. हे पण थोडं रिक्सीचे. ओके बाईक आणले मी नेमकी. मला वरून नजारा दाखवतोय बघा. तुम्हाला एक सांगतो मी, आमच्यासारखी चुकी करू नका. दुपारी 4 वाजता इथं चढण्यासाठी सुरुवात करू नका. फक्त येताना सकाळी लवकर निघा, जेणेकरून धोडप किल्ल्याचं वरती आपल्याला सगळं बघायला भेटेल आणि निसर्गरम्य वातावरण बघायला भेटेल. त्याच्यामुळे सकाळी लवकर या आणि लवकर खाली उतरा. आमच्यासारखी चुकी करू नका लेट येण्याची. मी अजून 15 ते 20 मिनटं लागतील माझ्या अंदाजानुसार. तर तुम्हाला वरती गेल्यानंतर टाइम दाखवतो किती वाजता सुरुवात केलं होतं आणि आम्हाला किती वाजले वरती चढण्यासाठी. आमच्या पैकी आम्ही दोघंच आलेलो आहे. 3 जण रिटर्न गेले पोरं घेऊन, कारण की पोरं असल्यामुळं त्यांना रिटर्न जावं लागलं. भाऊ आणि मी आलेलो आहे वरती. फक्त इथं येताना लोकल व्यक्तींपासून माहिती घ्या, कारण की आम्ही स्वतः 2 वेळेस रस्ता चुकलो. त्याच्यामुळं सांगतो तुम्हाला, दुसरं काहीच विषय नाही ठिकाणी बघण्यासाठी. भाऊ लय जोरात पळू राहिले वरती. का भाऊ लय जोरात जाऊ राहिले?
काही बुरुज आहे, काही बुरुज तुटून गेलेला आहे. गडावर चढण्यासाठी प्रॉपर पायऱ्या लागलेला आहे. यायचा मार्ग आणि इकडनं जायचा मार्ग. हा बघा, वरती पोहोचलेलो आहे. पण वरचं वातावरण किती भारी बघा. का हो, एकच नंबर क्लायमेट, एकच नंबर. हा क्लायमेट एक नंबर आहे. हळूहळू भाऊ पाडशाल. वरचा क्लायमेट बघून घ्या. फायनली 6:30 वाजता पोहोचलो आपण. का हो? 100%. तुम्ही जर अशा ठिकाणी आले नाही, बघितलं नाही, तर तुम्ही काहीच बघितलं नाही. पण वरती चढण्यासाठी 3 तास हमखास लागतं. आणि इतकं भारी वातावरण वाटू राहिलं, असं वाटतं की डायरेक्ट मला ढग स्वतः स्पर्श करू राहिले. ऐके नाही जन्नत. मी जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा याला फुलं होते, या वेळेस का बरं नाही काय माहिती. या झाडाला फुलं होती. ह्या बघा, हा राजवाडा असेल त्या वेळेसचा. तिकडचं एक राजवाडा आणि इकडं काय माहिती काय असेल. काय वाटतं तुम्हाला, काय असेल भाऊ? हे राजवाडाच होतं, पडलं गेलेलं आहे. पडलंय आता ते. पण अजून पण अवशेष बघायला भेटतं आपल्याला. पूर्वीचे काम कसे असतील. वर दगडामध्ये काम आहे, नाही सिमेंट नाही काही. अजून तसल्या तसेच आहे. द्रोण आणायला पाहिजे होता, एक नंबर सीन आला असता. किल्ल्यावरती खूप असे पाण्याचे टाके बघायला भेटतील, छोटे छोटे. एक सांगा, आपण एवढे एवढे किल्ले चढून आलो, तुम्ही काय मी काय एकच आहे. आपण एवढे किल्ले चढून वरती आलो, दम लागला. पण त्यावेळेस सैनिक, सॉरी, राजा, प्रधान, सेनापती जे काही योद्धा असतील ते त्यावेळेस कसे वरती येऊन खाली उतरून प्रवास करत असतील, सांगा बरं. आपण एवढे एवढे पण जमलो का भाऊ? 100%. त्यावेळेसची लोक काय असतील. हो ना, दिसा ना. हे दुःख नाही म्हणता येणार, असं वाटतं का ढग टेकेली ढग. लय वरती अजून. इकडे रेलिंग आहे. सॉरी, कट 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 कट, एडिटर कट करा. असा निसर्ग बघण्यासाठी या. भुया रे. त्यावेळेस इथं राहण्यासाठी घर. काय वातावरण आहे, वा. कसं कोरलं असं. इथं पण छोटं पाण्याचं टाक आहे. आणि समोर आहे ना, समोर तिथं देवींचं मंदिर. चला जाऊन पाया पडून येऊ आपण. हळूहळू भाऊ, बरं का. पडाई बिडायची भीती वाटते. मावळे म्हणा, सैनिक म्हणा, त्यांना राहण्यासाठी डायरेक्ट खाली कोरले. हा ना, मग तेच म्हणतो मी, बघा डायरेक्ट खाली कोरेल. बघा, इथून डायरेक्ट इथून डायरेक्ट बाणाने हमला करायचा युद्ध झाल्यानंतर सैनिकांना मारण्यासाठी. तिकडं काय वरती गड आहे, काय येणार आहे वरती, सांगा बरं. काय वाटतं मला, काय करून ठेवले बघा. कोरीव काम काय खतरनाक आहे. ते खाली इथं कोरल्यानंतर एवढा मोठा डोंगर आहे, खाली बी कोरून ठेवले. हा ना, कमाल आहे की नाही. इथं मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहिले
गडाचे व मंदिराचे पवित्र ठेवा, मंदिराच्या व गडाच्या भिंतींवर स्वतःची नावे लिहू नये. तरी पण लोक ऐकते नाही, नावं लिहिते स्वतःचे, काही खरं नाही भाऊ. मातांचे दर्शन झालंय आणि तिथं नंदीना तिथं महादेव. इथे शिवशंभू महाराजांचं मंदिर आहे आणि देवी मातांचं मंदिर आहे. अनेक ठिकाणांचं आमचं दर्शन झालंय. तुम्हाला आजपर्यंत असं व्ह्यू कोणी दाखवलं नसेल आणि दाखवणार पण नाही. बघू शकता किती भारी व्ह्यू आहे. वाव! अरे मग मला थोडं जोरात बोलावं लागू राहिलं. तर बघू शकता काय भारी नजारा. वा व्हेरी ब्युटिफुल. वा वा असं ना तरी बघायला यावं लागत थोडं किल्ला. पुरे जगात केलं पुरे आचला जगा. खूप वारा आहे, खूप वारा. किती वाजले भाऊ? आता टाइम दाखवा. 7 वाजले 7 आणि आम्ही आहे थोडं किल्ल्यावरती रात्रीच्या 7ला. एवढा भारी क्लायमेट आहे, नजारा एकच नंबर आहे. वारं तर खूप चालू आहे. वरती दुःख आहे, आम्हाला खालचं काही दिसत नाही. आम्ही सध्या 2च जण वरती आहे धोडप किल्ल्यावरती. आमचे 3 पार्टनर खाली गेले. पार्टनर खाली गेले, त्यांच्यासोबत लहान मुलं होते, त्याच्यानं आम्ही त्यांना खाली पाठवून दिलं. आम्ही वरती तर बघा काय दुःख नाही म्हणते ना जगाची ते डॉग. आम्ही आज संपता नाही का. काय नजारा. वा वा आता चष्मा कुठला चष्मा गेला. चष्मा गेला. चष्म्याची काच बदलावं लागत. चष्मा आणलाय. एवढं आल्यानंतर मी इथं आहे ना, एकच नंबर आम्हाला नजारा बघायला भेटला नाही का. असा नजारा नव्हता बघितला. महाराष्ट्राचा 2ऱ्या नंबरला हायेस्ट किल्ला, हायेस्ट. ओम नमः शिवाय. जय माताची की जय हो. मी नेमका ड्रोन नाही आणला, त्याच्यामुळे मी काही ड्रोन शॉट देऊ शकत नाही. पण इथून पुढच्या व्हिडिओ मध्ये येणार आहे मध्ये तुम्हाला 100% ड्रोन शॉट बघायला भेटतील. त्याच्यात काही तिळ मात्र शंका नाहीये. लिटल मोराचे पण आता आवाज येऊ राहिले आम्हाला रात्री 7 वाजता. आता गड उतरून खाली निघतो भेटतो तुम्हाला गाडी पशी. नाही आम्हाला 2 तास लागल उतरायला. काय किती टाइम लागतो. आता आम्ही इथून 7 वाजता उतरण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 2 उतरू काय 2 तास उतरू काय 1 तास उतरू ते तर आम्हाला. तुम्हाला सांगतो मी किती वाजले. आता आम्ही उतरायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता पाखरांचा किती भारी आवाज येतो. हे बघा किती सुंदर शिट्टी पाखराची. बहुतेक येत नसल पण एकदम भारी, एक नंबर आवाज आहे. हे बघा खाली उतरायला आम्हाला लागला 1 तास. तुम्ही बघू शकता 7 वाजता संध्याकाळी आम्ही उतरायला सुरुवात केली होती आणि 8 वाजून 3 मिनिटाला मी गाडी पाशी आलेलो आहे. आणि आता निघू घराकडे. तोपर्यंत राधे राधे. त्या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे. दौलत हॉटेलला जेवण्यासाठी आम्ही थांबलो. दीपक जेवण करायचं का नाश्ता करायचा? पाहू ना आता पुढं जाऊन जेवण भेटतं चांगलं काय नाश्ता खाऊ. आमचं जेवण झालेलं आहे आणि 639 रुपये बिल झालेलं आहे. आणि धोडप किल्ल्याला जाण्यासाठी 500 रुपयाचं डिझेल लागलं ओझरून. म्हणजे टोटल 1100 रुपये आमचे समथिंग धरून खर्च झाले. म्हणजे आम्हाला एक जणायला 200 रुपये वाटायला आले. हा पोराला खेळवायचं काय? हा ना. काय रे
हॉटेलला खेळण्यासाठी लहान मुलांना खेळणे पण आहे. काय तुटलं काय झालं का बरं ड्रॉइंग कुठे तुटेले नाही तुटेले काय तुटेल नाही ते रडू राहिले ते घाबरायला जाधव मुर्दा उतर खाली तर ओझरला आलोय दीपक आणि त्यांना सोडलेलं आहे. दीपक टाटा राधे राधे दीपक बाय बाय गुड नाईट गुड नाईट सांग गुड नाईट बाय बाय दीपक चालू का हा हळूहळू जा हा भाऊ येऊ का हा चालू चला 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 फायनली घरी पोहोचलोय संध्याकाळी 10:30 वाजता आणि परत तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत राधे राधे टाटा बाय बाय गुड नाईट. इथे शिवशंभू महाराजांचं मंदिर आहे आणि देवी मातांचं मंदिर आहे.